Previous chapter we learned internal check, and then we see the topic of vouching. Vouching is concerned with the examining documentary evidence to ascertain the authentic of entries in the books of accounts. In other words, it is an inspection by the auditors of evidence supporting the transactions made in the books. Vouching is a technique used by an auditor to judge the truth of entries appearing in the books of account. Some important definition of vouchings are: vouching means testing the truth of the items appearing in the books of original entry. Vouching is an act of comparing entries in the books of accounts with documentary evidence in support. From the above definition, we can conclude that vouching is a technique in which an auditor verifies authenticity and authority of transaction recorded in the books, and on the basis of which he submits a report, indicates that accounts are correct, free from error or frauds and complete. व्हाउचिंग म्हणजे काय, तर त्याला मराठीमध्ये त्याला पावती असं म्हणतात. पावती म्हणजे नेमकं काय, तर ज्यावेळी लेखापरीक्षक ज्यावेळी लेखापरीक्षण करत असतो, लेखापरीक्षण करत असताना ज्या जनरल एंट्रीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या किंवा जे वेगवेगळे व्यवसायाचे खाते असतात, जर्नल असतील किंवा लेजर अकाउंट जे मेंटेन केलेलं असेल व्यवसायानं, त्यामध्ये सर्व नोंदी ज्या लिहिलेल्या असतात त्या नोंदी किंवा त्या नोंदीची सत्यता तपासावी लागते. म्हणजे काय, समजा एखाद्या वेळेस माल खरेदी केला असेल तर खरेदी केलेल्या मालाची पावती असते आणि नोंद केलेली रक्कम 10,000 रुपये आणि खरेदीची पावती 10,000 रुपये, ही सत्यता जुळते का हे तपासणी, त्यालाच काय म्हणतात, व्हाउचिंग असे म्हणतात. थोडक्यात ह्या व्हाउचिंग म्हणजेच काय, सत्यता तपासणी. व्यवसायात अकाउंटच्या बुक्समध्ये ज्या नोंदी केलेल्या असतात त्या पुराव्यानिशी सत्यता तपासणी त्याची, ते आपण व्हाउचिंगच्या माध्यमातून अशा प्रकारची सत्यता तपासू शकतो. ह्याच्यात प्रामुख्याने हेतू कोणकोणते आहेत बघा. Objective of vouching: all the transactions which are connected with the business have been recorded in the books of account properly. सर्व व्यवहार हे अगदी बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये अगदी व्यवस्थितपणे रेकॉर्ड केले जातात. टू व्हेरीफाय दॅट ऑल ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स आर सपोर्टेड बाय डॉक्युमेंटरी एव्हिडन्स. सर्व व्यवसायात केलेल्या ज्या नोंदी असतात त्या नोंदी ह्या त्या पुराव्यानिशी, म्हणजे जे कागदपत्रित जो पुरावा असतो त्यानिशी तपासल्या जातात. द व्हाउचर्स विच सपोर्ट द एंट्रीज आर लीगली व्हॅलिड from the viewpoint that they are authentic, addressed to the business and properly dated. प्रत्येक गोष्टी ह्या कायदेशीर बाबीनुसार त्याची तपासणी होत असते. To verify that no frauds or error has been committed while recording the transaction in the books of account. व्यवसायाच्या नोंदी करत असताना कोणत्याही प्रकारची त्यामध्ये गैरप्रकार किंवा फसवेगिरी केलेली नाही हे तपासलं जातं त्यामध्ये. द व्हाउचर्स हॅव बीन प्रोसीड केअरफुली थ्रू व्हेरियस स्टेजेस ऑफ इंटरनल चेक सिस्टीम. इंटरनल चेक सिस्टीममध्ये जसं अंतर्गत गुण तपासणी जसं आपण पाहिलेलं आहे तशाच पद्धतीनं त्या पद्धतीनं ज्या रेकॉर्ड्स ठेवलेल्या आहेत त्याची सत्यता व्हाउचर्समध्ये तपासली जाते. व्हाईल रेकॉर्डिंग the transactions, whether distinction has been made between capital and revenue items, and whether accuracy have been observed while totaling, carrying forward and recording an amount in the account. या बुक्स ऑफ अकाउंट मध्ये ज्या ज्या काही नोंदी केलेल्या असतात, जसं की एकूण रक्कम, तसेच ट्रान्सफर केलेली कॅरिंग रक्कम असेल किंवा इतर अमाऊंट ज्या नोंदी केलेल्या असतात त्या प्रत्येकाची तपासणी ह्या वेगवेगळ्या व्हाउचर्स असतात त्याच्या माध्यमातून सर्वांच्या नोंदी ह्या तपासल्या जातात.
आता कॅश ट्रान्झॅक्शनच्या बाबतीमध्ये काय असतं नेमकं, तर कॅशियरची जे पावती असते बा विक्रीच्या पावती, त्याची कसं व्हाउचिंग होतं, तर इन व्हाउचिंग cash register should be fully checked with carbon copies of cash memos. Then the auditor should verify the daily deposits of cash received in the bank, dates of the cash and the date on which the receipts are recorded in cash book must be same. कॅशबुक जे असतं, ज्या विक्रीसाठी जे कॅशबुक मेंटेन केलेलं असतं त्यामध्ये बँकेच्या डेटप्रमाणे सर्व आहेत का पावत्या वगैरे, किंवा त्याची विक्री जी झालेली आहे त्या पावत्या अगदी व्यवस्थित आहेत का, हे त्यामध्ये तपासलं जातं. कॅश रिसिव्ड फ्रॉम द डेटर्स, द ऑडिटर शुड व्हेरीफाय अमाऊंट रिसिव्ड फ्रॉम डेटर्स फ्रॉम द carbon copies of the receipt should be issued to the customers. All these receipts should be serially numbered. Amount should be entered in cash book on the day when received. Discount allowed to customers should be authorized by a responsible person. Sometimes correspondence made with customer can also be verified. जे व्यवसायातले जे धनको असतात त्यांनी ज्या नोंदी केलेल्या असतात किंवा त्यांनी जी रक्कम दिलेली असते त्यांना आपण त्या सर्वांच्या नोंदी तपासत असताना सुद्धा व्हाउचरचा आधार घेतला जातो. लोन्स, व्हाईल व्हाउचिंग द लोन्स रिसिव्ड, द टर्म्स अँड द कंडिशन्स कंटेन्ड इन द एग्रीमेंट शुड बी व्हेरीफाईड. इफ द लोन इज सेक्युर्ड, व्हॉट सिक्युरिटी हॅज बीन ऑफर्ड, वेदर द फॅक्ट हॅज बीन डिस्क्लोज्ड इन द बॅलन्स शीट. Bills receivable book may be verified because the various details regarding the bills matured and discounted are available in it. Auditor should check the amount received with the bank statement. Some bills might have become due but no amount has been received. Whether entry for the dishonor of such bills has been made. बिल्स रिसिव्हेबलच्या बिल्स ऑफ एक्सचेंजमध्ये आपण शिकलो होतो की हुंड्या वटवताना कशा पद्धतीच्या वटवल्या जातात. त्यामध्ये वटवताना हुंड्या सगळ्या नोंदी व्यवस्थित ठेवलेल्या आहेत का आणि त्या नोंदीप्रमाणे सत्यताप्रत कागद ठेवलेले आहेत का, त्यामध्ये व्हाउचिंगच्या आधारे आपण ते अगदी व्यवस्थितरित्या आपण त्याचं सत्यता तपासू शकतो. व्हेरिफिकेशन ऑफ sales investment has been effected through bank. The auditor should examine the bank advice to know the various details. Sometimes the investments is sold through the broker. Broker sold note or commission should be examined to verify the sale, proceed and commission charged by the broker. इन्व्हेस्टमेंट, एखादी गुंतवणूक असेल त्याची विक्री करताना त्यामध्ये अगदी कशा पद्धतीने विक्री, किती रक्कम किती आहे, कमिशन किती दिलेलं आहे, या सर्वांची नोंद आणि त्याला दिलेली पावती जी असेल याची सतत यामध्ये तपासली जाते. त्यानंतर सेल ऑफ फिक्स्ड ॲसेट्स. सेल ऑफ फिक्स्ड ॲसेट्स मे बी वाउच्ड विथ मिनिट बुक्स ऑन बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, करस्पॉन्डन्स, एजंट्स, सेल अकाउंट अँड सेल कॉन्ट्रॅक्ट. इट शुड बी seen that proper account has been credited. Any profit arising on the sales of assets shall be credited to revenue account which is not available for distribution of dividends. If any expenses on the sale of assets is paid, the sale proceeds of the assets should be reduced by such amount and the balance should be credited to asset account. It must be seen that sale of fixed assets has been sanctioned by the authorized persons or committee. After that, cash purchase. Goods purchased are actually received by the storekeeper. Cash memos can be compared with the goods inward books to verify the goods received. Only the net amount after trade discount should be entered in the books. And the payments also creditors. The receipt should be indicate the purpose for which the payment has been made. If the payment is made in full and final statement of account, the balance should be accounted for as discount received. व्हाउचिंग मध्ये आपण आता काय शिकलो, तर ह्यामध्ये
बुक्स ऑफ अकाउंट्स जे वेगवेगळ्या अकाउंटचे बुक्स असतात त्यामध्ये केलेल्या नोंदी आणि व्हाउचर म्हणजे काय वेगवेगळ्या पावत्या याची एकूण व्हेरिफिकेशन करणे आणि त्या पद्धतीनं व्हेरिफिकेशन करून ह्यामध्ये ऑडिटर काय करत असतो रिपोर्ट देत असतो. धन्यवाद.